आज मी तुमच्याशी बोलणारे भीतीपेक्षा धाडस दाखवण्याविषयी. देव नुकतेच मला काहीतरी दाखवत होता आणि कित्येकदा आपण लोकांनी काय करू नये याविषयी बोलत असतो, त्यांनी काय करावं याविषयी आपण बोलत नाही. पण सत्य हे की जे तुम्ही करायला हवं ते जर तुम्ही केलं तर ज्या गोष्टी तुम्ही करू नयेत त्या गोष्टींना तुमच्या जीवनात थारा असणार नाही. गलातिकरास 5:16 म्हणतं, तुम्ही आत्म्याने चाला म्हणजे देहाची इच्छा पूर्ण करणार नाही. जर तुम्ही योग्य विचार कराल वाईट विचारांना थाराच मिळणार नाही. आणि जर तुम्ही आपलं मुख देवाला आवडणाऱ्या गोष्टी बोलण्यासाठी वापरलं म्हणजे बोध करणं, उन्नती करणं, स्तुती करणं, सकारात्मक असणं, चांगल्या गोष्टी बोलणं, तर तुमच्या मुखातून वाईट गोष्टी निघणारच नाहीत. आणि मला वाटतं भीती आणि धैर्याविषयी असंच आहे. मी तुम्हाला किमान 500 वेळा तरी सांगणार आहे, धाडसी व्हा, धाडसी व्हा, धाडसी व्हा, पाऊल टाका, धाडसी व्हा. जर तुम्ही हे केलं तर भीतीची समस्याच राहणार नाही. तुम्हाला भीती वाटणार नाही असं नाही, पण तुम्ही धाडस दाखवण्यासाठी कंबर कसता आणि धाडसी जीवन जगू लागता, ज्याची अपेक्षा देव तुमच्या जीवनात करतो, जेणेकरून भीतीने तुम्हाला घाबरावं, तुम्ही भीतीला घाबरू नये. आणि असं कधी म्हणू नका की बघा माझे असं व्यक्तिमत्वच नाहीये. देवाने यहोशवाला त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी विचारलं नव्हतं. तो म्हणाला, जा आणि मी तुझ्यासोबत असंच जाईन. जसा मी मोशे सोबत होतो तसाच मी तुझ्या सोबत सुद्धा असेन आणि मी या लोकांना वचनदत्त देशात घेऊन जाण्यासाठी तुझा उपयोग करीन. तुम्ही फक्त कोशामागे चाला. गणना 9 मला ही वचनं खरंच खूप आवडतात. 15 आणि मंडप उभारला त्या दिवशी. मंडप म्हणजे साक्षीच्या कोशाचा डेरा मेघाने झाकला आणि संध्याकाळी तो मेघ मंडपावर जणू काही जिथे कुठे इस्रायली लोक जायचे तिथे ते हा मंडप आपल्यासोबत घेऊन जायचे. आणि हा मंडप भेटायचा मंडप होता, जिथे ते प्रार्थना करत, देवाला भेटत. मला हे आवडतं. आणि बघा, ते देवाला आपल्यासोबत घेतल्या वाचून जात नसायचे. आज आपण ही वृत्ती धारण करायला हवी. या जगातले लोक जेव्हा देवाला प्रत्येक गोष्टीतून वगळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही इतके चिडता की तुमच्या मुठी आपोआप वळल्या जातात. चला सांगा मला, तुम्ही चिडत नाही का? आपला त्याविषयी सात्विक संताप असायलाच हवा. त्या बिचाऱ्या लोकांना याची जराही कल्पना नसते की असं केल्यामुळे त्यांच्या जीवनाचा किती मोठा विचका होणार आहे, कारण जिवंत देव त्यांच्यासोबत नसतो. पण आपल्याला देवाकडून अधिक हवंय, कमी नव्हे. तर त्या मंडपावर एक मेघस्तंभ असायचा आणि तो मेघस्तंभ होता देवाच्या उपस्थितीचा. आणि संध्याकाळी तो मेघ मंडपावर जणू काही अग्नीसारखा दिसला आणि तसा सकाळपर्यंत राहिला, असे नित्य होत असे. दिवसा मेघ त्याला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे, रात्री तो अग्नीसारखा दिसे. आणि जेव्हा जेव्हा मेघ मंडपावरून वरती घेतला जाई तेव्हा तेव्हा इस्रायलाची संताने प्रवास करीत आणि ज्या ठिकाणावर मेघ राही तेथे इस्रायली लोक डेरे देत असत. खरं तर मी अशा प्रकारची भरपूर वचनं तुमच्यासाठी वाचणार होते, पण मुख्य मुद्दा असा आहे की जेव्हा मेघ हलायचा तेव्हा ते हलत असत आणि जेव्हा मेघ थांबायचा तिथे ते थांबत असत. आणि कित्येकदा मेघ मध्यरात्री सुद्धा हलायचा आणि त्या सगळ्यांना मध्यरात्री उठून जावं लागायचं. पण बऱ्याचदा त्यांना जावंसं वाटायचं, कारण जिथे मेघ थांबायचा ती जागा त्यांना आवडायची नाही. पण जर मेघ थांबला तर त्यांना थांबावं लागायचंच. हॅलो, कोणी काही ऐकतंय का? तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही इतरत्र जाऊ शकत नाही. तुम्ही अस्वस्थ आहात किंवा तुम्हाला जमत नाही म्हणून तुम्ही नातं तोडून बाहेर पडू शकत नाही. जर मेघ थांबला तर तुम्हालाही थांबावं लागेलच. मी सुद्धा एका बंडखोर स्त्रीसारखी बंडखोरी करून सुवार्तेच्या 10,000 पत्रिका वाटत होते. इतक्या लोकांपर्यंत ख्रिस्ताला नेत होते, पण हे करण्यासाठी अनुमती नव्हती. आता ते हेच चर्च आहे जिथे एके दिवशी आम्ही चर्चहून परतत असताना एका पालकाने डेव्हला विचारलं की बंधू, तुमच्या घरात तुम्हीच बायबल शिकवायला हवं, तुमच्या पत्नीने नव्हे. आणि आम्ही चर्चचा ऐकण्याचा मनापासून प्रयत्नही करून पाहिला, पण डेव्हला बोलण्याचं वरदान नव्हतं आणि मला वरदान नव्हतं गप्प बसण्याचं. हे
हे किती अद्भुत आहे बघा. जेव्हा देव काहीतरी असामान्य असं करत असतो तेव्हा आपण किती अस्वस्थ होतो. जेव्हा देव काही करण्यासाठी एखाद्याला अभिषेक करतो तेव्हा आपल्याला असं होतं की नको नको. कारण लोक फक्त आपल्या भावनांवरून तुमची प्रत्येक गोष्ट तपासण्याचा प्रयत्न करतात. आणि मग असं झालं की दुरात्म्यांना कसं धमकवायचं आणि अधिकार गाजवायचा ते मी शिकायला लागले. आणि बघा, मी सैतानाला धमकवायला लागले, मी दुरात्म्यांना काढायला लागले आणि अगदी सगळं काही मी मोठ्या सामर्थ्याने करायला लागले. ते असं होतं की हो हो हो, माझा सैतानावर अधिकार आहे, प्रभूची स्तुती असो, आपण त्याचा निकाल लावू, फेकून देऊ. आणि मग पुलपिटावरून त्याविषयीचे धडे देण्यात आले की हे कसं चुकीचं आहे. हे होत नाही. तो चर्चच्या साप्ताहिकातून आमचं नावच गायब झालं. चर्चचं साप्ताहिक वार्तापत्र होतं ते मान्यता प्राप्त बायबल अभ्यासाविषयी सांगणारं. आता तुम्ही फक्त माझ्या ठिकाणी उभं राहून थोडासा विचार करू शकाल की खरंच किती कठीण असेल ते. आता तुम्ही हे नीट समजून घ्या. उत्तम धडा आहे हा. माझं म्हणणं होतं मी नाहीच राहणार आहे आता इथे. पण देव म्हणाला नाही, टणटण करत सोडायची गरज नाही. तुम्हाला जायचंय म्हणून तिथून जायची गरज नाही. तुम्ही जाता ते देव सांगतो म्हणून. खरंच फार कठीण होतं ते. देहाला कुचलण्याविषयी आपण बोलतो ते याच विषयी आहे. म्हणजे दर आठवड्याला तिथे बसण्याचा मी प्रयत्न करायचे. प्रभू रविवारी घरी बसू देत नव्हता. जा 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 जा. वार्तापत्राकडे पाहायचे, आमचं नाव त्यात नव्हतं. पण मेघ काही हलत नव्हता. आणि मग मी दुसऱ्या चर्चला गेले. मला जायचं नव्हतंच तिथे, पण मेघ हलला. आणि देव म्हणाला तुझं इथलं काम मी संपवलंय. मी म्हटलं इथलं काम संपवलं म्हणजे काय? मी या चर्चचा महत्वाचा भाग आहे. देव म्हणाला त्या पुलपिटावरच्या माणसाकडे नुसतं पाहत बसू नकोस. मी तुझ्यात एक वरदान ठेवलंय आणि तू पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे जाऊन मी जे काही सांगतो ते कर लवकर. म्हणजेच तुम्हाला जावंसं वाटेल तेव्हा तुम्ही जाऊ शकाल असं नाही. मेघ हलतो तेव्हा तुम्ही हलता. मेघ थांबतो तेव्हा तुम्ही थांबता. तुमच्यापैकी कित्येकांचा गोंधळ उडालाय कारण तुम्ही पुष्कळ गोष्टींना वैतागलाय. तुम्हाला त्यापासून दूर जायचंय आणि तुम्हाला तडजोड करायची नाहीये. मला इथे आता मुळीच राहायचं नाहीये. सांगितलं ना मी तुम्हाला, मला नाही जमणार. आणि मग तुमच्या लक्षात येतं की मेघ हलण्याची शक्यता नाहीये. तुम्हाला तिथेच राहावं लागेल आणि त्या स्थितीतही आनंद मानावा लागेल. बघा, मी तिथे राहावं यासाठी कारण होतं. पहिली गोष्ट ही की मी प्रभूला अनुसरायला शिकावं. दुसरी गोष्ट ही की मी तिथे बसून चर्च बंद पडताना पाहावं. आणि हा अतिशय भयंकर असा अनुभव होता. आणि म्हणूनच फक्त नियंत्रण ठेवण्याच्या आणि हुकूम गाजवण्याच्या वृत्तीमुळे एक एक करत प्रत्येक व्यक्ती जात राहिली. आणि यातून एक फार मोठा धडा मी शिकले. फार मोठा धडा होता तो की बघा, कित्येकदा देव तुम्हाला तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या चुकांमध्येच ठेवत असतो ज्याद्वारे तुम्ही शिकावं की चुका करू नयेत. कोणी कान देऊन ऐकताय का माझा हात? सांगा. मेघ हलतो तेव्हा तुम्ही हलता. मेघ थांबतो तेव्हा तुम्हीही थांबता. हो, बऱ्याचदा आपण तो कराराचा कोश नव्या गाडीत घालून हवं तिथे नेतो, नाही का? मला वाटतं मी इथे थांबावं प्रभू. इथे मी पुढची 5 वर्ष थांबावं असं मला वाटतंय. वचन 17 इथून पुढे आपण वाचूया. आणि जेव्हा जेव्हा मेघ मंडपावरून वरती घेतला जाई तेव्हा तेव्हा इस्रायलाची संताने प्रवास करीत असत. आणि ज्या ठिकाणावर मेघ राही तेथे इस्रायलाची संताने डेरे देत असत. परमेश्वराच्या आज्ञेवरून इस्रायलाची संताने प्रवास करीत असत आणि परमेश्वराच्या आज्ञेवरून ती डेरे देत असत. मेघ मंडपावर राही तितके दिवस ती डेरे देऊन राहत असत. आणि मेघ मंडपावर पुष्कळ दिवस स्थिर राही तेव्हा इस्रायलाच्या संताने परमेश्वराचा नियम पाळीत असत आणि प्रवास करीत नसत. कधी कधी मेघ मंडपावर थोडके दिवस राही तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेवरून ती डेरे देऊन राहत असत आणि परमेश्वराच्या आज्ञेवरून ती प्रवास करीत असत. प्रवास
कधी कधी मेघ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राही आणि मग सकाळी मेघ वरती जाईल. तुम्ही आपलं सामान सोडलेलंही नसतं, तोच ते पुन्हा बांधण्याची वेळ येते. जेव्हा मेघ वर घेतला जाई तेव्हा ती प्रवास करत असत. कल्पना करा ही गोष्ट त्यांच्यासाठी कशी असेल. ज्या तंबूत ते लोक राहायचे तो तंबू पुन्हा बांधायचा आणि सगळ्या सामानाची पुन्हा बांधाबांध करायची सोपं काम नाही. आपली सगळी गाई गुरं उंट घोडे घेऊन किंवा जे काही तुमच्याकडे येते घेऊन निघायचं. बघा, कुणाचीही परवानगी न घेता ते करायचं आणि तुमच्या विचारांना किंवा भावनांना लक्षात न घेता करायचं. हे कसं वाटतंय? देव मेघ वर घेऊन असं म्हणतोय, चला निघा. पण प्रभू, मी आत्ताच तर आलो इथे. चल निघ. आणि मग तुम्ही निघायचं आणि मग तुम्ही थांबायचं, मग तुम्ही निघायचं. बघा, काही वेळेपर्यंत मी माझ्या आणि देवच्या या सेवेतल्या प्रवासाविषयी विचार करत होते. फक्त आमच्या जीवनाविषयीच नव्हे तर सेवेविषयी सुद्धा. मला आशा आहे तुम्हाला माझ्या मनातल्या भावना आज हे सांगताना कळत असतील. मला खरंच कल्पना नव्हती की जिथे मी आहे तिथपर्यंत मी कशी पोहोचणार आहे. आणि बऱ्याचदा तुम्हाला हे असं, पण तुम्हाला हे सगळं करावंच लागतं. थांबणं किंवा चालत राहणं. एक गोष्ट सांगू, जर तुम्ही इतर लोकांना आपले निर्णय घेऊ देण्याचं पूर्णपणे थांबवलत ना आणि देव सांगतो त्या गोष्टी तुम्ही केल्यात, तर तुमच्या जीवनासाठी असलेली देवाची योजना आणि देवाचं अंतिम ध्येय तुम्ही आपल्या जीवनात पूर्ण होताना नक्कीच पाहाल आणि त्याचा आनंदही लुटाल तुम्ही. पण तुम्हाला धाडसी व्हावं लागेल. देवासाठी पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला धाडसी हे व्हावंच लागेल. देवासोबतचा आमचा प्रवास एक अद्भुत प्रकारची वाटचाल आहे आणि खरंच मी तुम्हाला धाडसी व्हायला आव्हान करतेय. जरा आपण यहोशवा 1 पाहिलं तर आपल्याला दिसतं देवाने यहोशवाला मोशेची जागा घेण्यास सांगितलं आणि इस्रायली लोकांना वचनदत्त देशात घेऊन जाण्यास सांगितलं. तेव्हा देव म्हणाला बलवान हो आणि धैर्य धर, भिवू नकोस आणि धास्ती धरू नकोस. देव भीतीद्वारे नव्हे तर विश्वासाद्वारे कार्य करतो. कारण भीती शत्रूसाठी दार उघडते, तर विश्वास दार उघडतो आपल्या जीवनात देवाला कार्य करण्यासाठी. भीती तुमच्या देहस्वभावामुळे येते, तुमच्या परिस्थितीमुळे येते, तुमच्या विचारांमुळे, भावनांमुळे येते, पण विश्वास हृदयातून येतो. आणि हे सत्य मी खूप वर्षांपूर्वी शिकले, जेव्हा मला वाटायचं सगळं काही माझ्या विरोधात घडतंय. आणि तेव्हा मी एका ठिकाणी जाऊन शांत होऊन स्वतःला विचारायचे की माझ्या हृदयात काय आहे, माझ्या हृदयात काय आहे ते महत्वाचं. आणि तुम्ही तुमच्या हृदयाचं ऐकायलाच हवं. तुम्ही त्याला सुरक्षित ठेवायला हवं. तुम्ही त्याला मुक्तही ठेवायलाच हवं. जर तुम्ही आपल्या जीवनात देवाचं नेतृत्व स्वीकारलं नाही तर तुम्ही आपल्या हृदयाला कधीही मुक्त करू शकणार नाही. कित्येकदा मलाही समजत नव्हतं की मी एखादी गोष्ट का करायला हवी किंवा का करू नये. पण डेव्हने आणि मी आमच्या सेवेच्या सुरुवातीलाच असा निश्चय केला की देवालाच अनुसरायचं, माणसांना नाही. आणि मला विश्वास आहे की आज आम्ही जे इथे पोहोचलो आहोत त्याचं हेच कारण आहे, कारण तुमच्यावर प्रीती करणारे लोकही तुम्हाला पाडू शकतात. हीच तर रीत आहे आम्हा मनुष्यांची, नाही का? पहिली गोष्ट, जर तुम्ही लोकांमध्ये मिसळत असाल, तुमच्या एखाद्या निर्णयामुळे त्यांच्या जीवनाचा विचका होत असेल, त्यांना तुमचं काम आवडणार नाही. आणि म्हणून आपण स्वतःसाठी देवाला अनुसरायला हवं. बघा, देवाने पाचारण केलं तेव्हा यिर्मया घाबरला. यिर्मया 1:17 मध्ये जे सांगितलंय ते मला आवडतं. त्यात म्हटलंय, जर तू त्या लोकांमुळे भयभीत झालास तर मी तुला त्यांच्या समोर भयभीत करीन. तर देव जणू काही सांगत होता, लोकांकडे पाहणं सोड, त्यांची मान्यता मिळवण्यासाठी झगडणं सोड आणि माझ्या मागे ये. प्रभूचे आभार की आपण धैर्याने जगू शकतो. तेव्हा आपल्या मुखाने नेहमी म्हणा की सगळ्या गोष्टी माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी घडतायत. तुम्हाला कसं वाटतं याविषयी बोलणं थांबवा तुम्ही. स्तोत्रसंहिता 3:6 मी काही वचनं तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यातून काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आपण बोलतो योग्य निवडीविषयी. त्या करण्यासाठी तुमची इच्छा उपयोगात आणा. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या विरोधात घडत असेल तेव्हा म्हणा की मी हे करीनच, मी करीनच. मी माझ्या विरुद्ध उठणाऱ्या लोकांना मुळीच घाबरणार नाही. त्यांनी माझ्या विरुद्ध कितीही सापळे रचले तरी भिणार नाही. हे म्हणत असताना दावीद घाबरला असेल नक्कीच.
किती जणांना वाटतं की तो घाबरला असेल हे म्हणताना की मी मुळीच घाबरणार नाही. भीतीची जाणीव झाल्यामुळे घाबरायलाच हवं असं नाहीये, तर भीतीवर मात करा. आता पुढचं स्तोत्रसंहिता 27:3, सैन्याने माझ्या पुढे तळ दिला तरी माझे हृदय भिणार नाही, माझ्यावर लढाई उठली तरी म्हणजे अशा अवस्थेतही मी निर्धास्त राहीन. निर्धास्त राहीन. निर्धास्त असणं आणि निर्धास्त वाटणं यावर माझ्याकडे एक छान संदेश आहे खरं तर. आणि बघा, कधी कधी जेव्हा मी इथे उभी राहते तेव्हा बऱ्याचदा मला फार निरुत्साही वाटतं. असं का होतं माहित नाही मला, पण थकल्यामुळे असू शकतं, नेमकं कारण ठाऊक नाही, पण होतं. म्हणजे विशेष असं निर्धास्त वाटत नाही किंवा विशेष अभिषेकही जाणवत नाही. पण हे शिकणं खूप अद्भुत आहे की तुम्हाला कसं वाटतं यावर जीवन जगू नये. तुमच्या भावनांना काय वाटेल ते करू द्या, पण तुम्ही मात्र योग्य निवड करा आणि निश्चयी राहा. निश्चयी मी निर्धास्त राहीनच. मला निर्धास्त वाटलं नाही तरी मी मात्र निर्धास्तच राहीन. आणि मला खात्री आहे, मी जेव्हा इथे उभी राहते तेव्हा पवित्र आत्म्याचा अभ्यंग मला पूर्ण धैर्य देतो. मला वाटतं कुणाला तरी याची गरज आहे. तुमचं जीवन बदलणारं ठरेल. हे जीवन परिवर्तनाचं असेल. स्तोत्रसंहिता 118:6, परमेश्वर माझ्या बाजूचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. यशया 12:2, पहा देव माझे तारण आहे, मी भरवसा ठेवीन. असं नाही की मला वाटेल, मी भरवसा ठेवीन, भिणार नाही. कारण परमेश्वरच माझे सामर्थ्य आणि गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. आता बघा बघा, बायबल अशा लोकांनी भरलंय जे बोटीतून बाहेर आले आणि थांबलेही प्रभूच्या सर्व शिष्यांमधून. फक्त पेत्रच बोटीतून बाहेर आला होता. फार वेळ तो तग धरू शकला नाही, तो बुडू लागला. पण देवाने त्यात काहीतरी पाहिलं जे त्याला आवडलं. आणि इथे देव आहे या विश्वासाने जेव्हा तुम्ही पाऊल टाकून काही करू पाहता, तेव्हा देवाला तुमचा तो आक्रमकतेचा आत्मा आणि धैर्य खूपच आवडतं. आणि जे म्हणतं, मी बाहेर पाऊल टाकून प्रयत्न करणारच, मी मुळीच घाबरणार नाही, मुळीच नाही. आणि देवाने मोठ्या सामर्थ्याने पेत्राचा उपयोग केला. जरी पेत्राच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक समस्या होत्या तरी सुद्धा, अनेकानेक समस्या, खास करून त्याला नेहमी संकटात लोटणारं त्याचं वाचाळ तोंड. बघा, इस्रायलाच्या सर्व सैन्यामधून कोणीही गल्ल्याथाविरुद्ध लढायला तयार नव्हतं. दावीद आला आणि तो काय म्हणतो ते वाचा. ते तुम्ही घरी जाऊन वाचू शकता स्वतःसाठी. 1 शमूएल 17:32-50. मी तुम्हाला सांगते, जे वक्तव्य दावीदाने त्या महाकायाशी केलं ते उच्च कोटीचं आहे. तो म्हणाला की मी तुला मारून तुझे मस्तक तुझ्यापासून छेदून घेईन, तुमची प्रेते आकाशातल्या पाखरांस देईन. तू तलवार आणि भाला आणि बर्ची घेऊन माझ्याकडे आलास, पण मी सैन्याचा परमेश्वर, इस्रायलाच्या फौजांचा देव, त्याच्या नावाने तुझ्याकडे येतोय. कित्येकदा तुम्हाला एखाद्या घरात जावं लागतं आणि तुम्हाला अशा रीतीने धमकावं लागतं, सैताना तू स्वतःला काय समजतोस, मला माहित नाही, पण देव माझ्यात राहतो. तू मला रोखू शकत नाहीस, तू मला हरवू शकत नाहीस, मी तुला घाबरत नाही, मी माघार घेणार नाही. मला हे करावं लागलं आणि अशी वेळ येईल तुम्हालाही ते करावं लागेल. पण असं म्हणू नका की हे तर खूप कठीण आहे, खूपच, म्हणजे हे इतकं कठीण आहे की मी फक्त, मला असं म्हणायचंय की मी देवाला अनुसरायचा प्रयत्न करतोय, सगळं काही माझ्या विरुद्ध घडतंय. तेव्हा मला वाटतं ही देवाची इच्छा नाहीच आहे. मी आता सरळ बोटीतच जाऊन बसणार आहे. ओ, मला वाटतं मी तुम्हाला धरून चांगला हलवावं तो मूर्खपणा घालवण्यासाठी. तुम्हाला समजावं आणि तुम्ही म्हणावं की ई. एस्तेर एक धाडसी स्त्री होती. तिने राष्ट्र वाचवलं. एक राष्ट्र, एका स्त्रीने संपूर्ण राष्ट्र वाचवलं. कारण ती तयार झाली होती एक असामान्य गोष्ट करण्यासाठी आणि काहीतरी वेगळं असं करून जाण्यासाठी. तर बायबलमधले माझे सगळ्यात आवडते लोक आहेत शद्रक, मेशक आणि अबेदnego. मला हे तिघही खूप आवडतात. आपण त्यांच्याविषयी जरा काही पाहणार आहोत. दानियल अध्याय 3:14.
नबुखदनेस्सर त्यांना म्हणाला, अहो शद्रक, मेशक आणि अबेदगो, तुम्ही माझ्या देवांची सेवा करीत नाही आणि जी सोन्याची मूर्ती मी स्थापली आहे तिला तुम्ही नमन करीत नाही. म्हणजेच त्यांनी मूर्तीला नमन करायला विरोध केला होता. तर ज्यावेळेस तुम्ही सर्व प्रकारचे वादन ऐकाल तेव्हा तुम्ही नमन करा, पण नाही केलं तर त्याच घटकेस तुम्ही जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाल, जळत्या अग्नीच्या भट्टीत. वचन 16. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो राजाला म्हणाले की हे नबुखदनेस्सरा, तुला या गोष्टीविषयी उत्तर देण्याचे आम्हास अगत्य नाही, अजिबात नाही. म्हणजेच या माणसांची मनं आधीपासूनच अशी तयार होती की आपण देवाला अनुसरायचंच. त्यांनी आपली मनं आधीपासूनच तयार ठेवली होती की कितीही दुःख सोसावं लागलं, कितीही किंमत मोजावी लागली तरी आपण प्रभूच्याच मागे जायचं. ते म्हणाले, हे इतकं मूर्खपणाचं आहे की आम्ही उत्तरही देणार नाही. वचन 17. आमचा देव आम्हाला जळत्या अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. त्यांनी असं म्हटलं नाही जर तो समर्थ असेल तर. त्यांचा विश्वास होता जर देवाला ते करायचं असेल तर तो करेलच. त्याला जर आम्हाला सोडवायचं असेल तर तो सोडवेल. जरी नाही तरी तुला कळो हे राजा की आम्ही तुझ्या देवांची सेवा करणार नाही आणि जी सोन्याची मूर्ती तिला नमन करणार नाही. तेव्हा नबुखदनेस्सर संतापाने भरला आणि शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांच्या विरुद्ध त्याची मुद्रा पालटली. म्हणजे तो संतप्त चेहरा ते पाहू लागले आणि मग नबुखदनेस्सराने आज्ञा केली की भट्टीचे तापवणे नेहमीपेक्षा 7 पट अधिक करावे. 7 पट अधिक. ओ, या भागात अनेक संदेश आहेत. तुम्ही काही योग्य निवडी केल्या म्हणून असं होत नाही की तुमचा दबाव लगेच निघून जाईल. कित्येकदा भट्टी अधिक तापवली जाते आणि तुम्हाला वाटतं हे भलतंच घडलंय, मी निवडी तर योग्य केल्या पण माझ्या वाट्याला हे सगळं आलंय. हालेलुया, मी गाऊ शकते. वचन 20. आणि त्याच्या सैन्यात काही बलिष्ठ पुरुष होते. त्यांना त्याने आज्ञा केली की शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांना बांधून जळत्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकावे. तेव्हा ते पुरुष आपले अंगरखे, मोजे, पागोटी आणि आपल्या दुसऱ्या वस्त्रांसह बांधले गेले आणि जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले गेले. वचन 22. तर राजाची आज्ञा कडक होती आणि भट्टी फारच तापली होती. त्यामुळे ज्या पुरुषांनी त्यांना उचलले होते ते पुरुष अग्नीच्या जाळ्याने मेले. आता बघा, मला हे आवडतंय. वचन 23. आणि ते तिघे पुरुष शद्रक, मेशक आणि अबेदनेगो जळत्या भट्टीत पडले, असहाय्य, आशाहीन वाटणाऱ्या त्या 7 पट जळत्या आगीच्या भट्टीत. तेव्हा नबुखदनेस्सर राजाने काही पाहिलं. तो फारच विस्मित झाला. तो त्वरित उठला आणि आपल्या मंत्र्यांना विचारू लागला, थांबा, आपण तिघे पुरुष बांधून आगीत टाकले नव्हते काय? पण तिथे 4था पुरुष मी पाहतोय. मला हा भाग फार आवडतो. वचन 25. आणि तो म्हणाला, पहा, मी 4थ्या पुरुषाला पाहतोय. त्यांना बांधून टाकलं होतं, आता ते मोकळे होते. आणि विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण देव कित्येकदा आपल्याला भट्टीची सैर घडवून आणतो, कारण आपली अशी बंधनं असतात ज्याची आपल्याला जाणीवही नसते. देव त्या भट्टीतून नेऊन आपल्याला बंधनातून सोडवतो. ज्या अवास्तव गोष्टींना आपण महत्व देतो त्या गोष्टी किती फुटकळ असतात ते देव दाखवून देतो. मी पुढे जाऊ शकते, पण जो खरा मुद्दा आहे त्याचा शेवट असा झालाय की जेव्हा शद्रक, मेशक आणि अबेदनेगो अग्नीमधून परत आले तेव्हा त्यांच्या डोक्याचे केसही होरपळले नव्हते आणि अग्नीचा वासही त्यांच्यावर गेला नव्हता. चला, आता तुम्ही ते करू शकता. जेव्हा तुम्ही अग्निपरीक्षेतून जाल तेव्हा त्यानंतर तुम्हाला अग्नीचा वासही येणार नाही. बघा, जोपर्यंत तुम्ही विश्वासाने आणि धाडसाने पाऊल टाकणार नाही आणि देवाला अनुसरणार नाही, तोवर तुम्ही आपल्या जीवनासाठी असलेलं देवाचं ध्येय कधीच पूर्ण करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. कित्येकदा हे करणं आव्हान असतं, पण तुम्ही जिथे आहात तिथेच राहू नका आणि आपलं उर्वरित जीवन दयनीय अवस्थेत घालवू नका. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत.
एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. तसंच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.